हॅलो फ्रेंड्स, चाय पिलं? नमस्कार मंडळी, गॉसिप गर्लच्या आजच्या नवीन पॉडकास्टमध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे. हॅलो फ्रेंड्स, आणि 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 आता सकाळचे 7 वाजले आहेत आणि आम्ही तयार झालो आहोत आणि आमच्या बॅग्स रेडी आहेत आणि आम्ही आता निघणार आहोत. आत्ताच नवऱ्याने उबर बोलावली आहेत आणि आमची बॅग रेडी आहे आणि आता उबर आली आहे आणि आता आम्ही उबरमध्ये बसणारच आहोत. आणि आता आम्ही उबरमधून पोचलो आहोत एअरपोर्टला आणि आम्ही पहिल्यांदाच पुणे एअरपोर्टला आलो आहोत आणि आता आम्ही इथून फिरायला जाणार आहोत. तर ते कुठे ते तुम्हाला थोड्या वेळातच कळेल. एकतर ते ट्रॅव्हलिंग नसतं, ते ट्रॅव्हलिंग असतं. ट्रॅव्हलिंग आता आमचं ट्रॅव्हलिंग सुरू होत आहे आणि आता आम्ही कुठे ट्रॅव्हल करत आहोत ते तुम्हाला मी लवकरच सांगेन. ट्रॅव्हल मला तर खरंच कळत नाही या अडांच्या बाईला कसं काय, हिच्या घरचे कसं काय नाही समजवत की कसं नाही हिला बोलत की बाबा हा वर्ड तुझा चुकतोय. एवढे शहाणे दिग्गज आणि हुशार मंडळी आहेत ना हिच्या मुलांसकट हिच्या नवऱ्यापर्यंत, मग नाही हिला काही सजेशन देत का? म्हणजे ठीक आहे, तुम्ही असं जसं आहे तसं एक्सेप्ट करताय तिला, पण जर काही सुधारण्यासारखे चेंजेस असतील जे जरुरी आहेत, आता ती एवढी मोठी व्लॉगर आहे तर तिला नको का असं सुधारायला? आणि ते सुद्धा अमेरिका रिटर्न. मग असं कसं एवढ्या सगळ्या लोकांमध्ये नुसतं मुरडायचं, नटायचं, थटायचं आणि रील्स बनवायचे, हेच हिचं टॅलेंट आहे वाटतं. आणि काय तर रील्स आणि काय काय कॅप्शन देते. एक रील तर मी हिची बघितली, तर ते आपण 1 बाय 1 प्रत्येक रीलवर बोलणारच आहोत, पण ती स्पेसिफिकली रील तिला मिलियन्समध्ये व्ह्यूज आले आहेत आणि काय अर्थच नाही आहे त्या रीलला. काय नुसतं म्हणजे असं तर प्रत्येकाचे नवरे कर्तृत्ववान आहेत ना, मग आपण पण आपल्या नवऱ्याला असं शूट करूया आणि त्याला एक असं छानसं कॅप्शन देऊया. मला तर असं वाटतं की प्रत्येकाचा स्ट्रगल वेगळा असतो आणि प्रत्येकाचा स्ट्रगल हा खूप युनिक असतो. तर आपण कसं काय असं एखाद्या दुसऱ्या व्यक्तीच्या फक्त कॅप्शनवर आपण इतकं हुरळून जाऊ शकतो, इतकं आपल्याला भुरळ पडू शकते त्याची, आणि लोक पण काय शेअर आणि काय ते म्हणजे इतकं त्याला व्ह्यूज देतात, मला काही कळलंच नाही. म्हणजे माझ्या खरंच ह्या गोष्टी ना माझ्या समजण्याच्या पलीकडे आहेत. एक ती तिकडे बोंबली टोंबली, आमच्या मण्याने एवढं केलं, आमच्या मण्याने असं केलं आणि तिशीमध्ये असं तिशीमध्ये तसं घर केलं, मग एवढं सोपं नाही आहे पुण्यासारख्या ठिकाणी 30 वयापर्यंत घर घेणं वगैरे. आणि ही एक दुसरी, माझ्या नवऱ्याने 40पर्यंत सगळी तरतूद करून ठेवली. माझ्या नवऱ्याने सगळं काही केलं आणि सगळं जॉब आणि घर, गाडी, बंगला, त्याच्यानंतर माझ्या मुलांची शिक्षणाची तरतूद, रिटायरमेंटचा प्लॅन, एवढं सगळं त्याने केलं. असं काही अशक्य नाही आहे. मी माझ्या नवऱ्याला बघितलं आहे, माझा नवरा आहे त्याचं लाईव्ह एक्झाम्पल आहे. हॅलो, एक्सक्यूज मी, आमचं पण आहे बरं का. प्रत्येकजण करतो आणि तुझ्या नवऱ्याने जर एवढंच सगळ्याची तरतूद करून झाली आहे तर मग आता कशाला मग एवढे हे करतोय, कशाला घासतोय स्वतःची? ह्याचं उत्तर दे पहिले. मग बसायचं ना गपचूप, मग रिटायरमेंट घ्यायची. ह्याचा अर्थ तुम्हाला संतुष्टी नाही आहे ना. कसं तृप्त राहायचं, कसं संतुष्ट राहायचं, कसं कंटेंट राहायचं आपल्या लाईफमध्ये हे तुम्हाला माहितीच नाही आहे. तुम्हाला अजूनची हाव आहे. मग असं तरी बोलू नका की सगळं काही अचीव झालेलं आहे. जर खरंच अचीव झालं आहे ना, सगळं काही झालं आहे, सगळ्या जबाबदारीतनं तुम्ही मुक्त झालेले आहात, तुम्ही सगळ्याची अरेंजमेंट करून ठेवली आहे, देन माझ्यासारखं जर कोणतरी असेल ना, मस्त चिल रिलॅक्स करेल आणि काहीतरी असं छोटं मोठं नावाला काहीतरी करेल. असं जॉब नाही म्हणता येणार, पण असं काहीतरी बिझनेस वगैरे किंवा असं स्वतःचं असं काहीतरी केलं असतं मी, इन्व्हेस्ट करून काही गोष्टी. आणि असंच आमचा प्लॅन होता, बट काही कारणांमुळे तो नाही करता आला आम्हाला. आणि आहेत जशी मुलं मोठी होतात तसं आपल्या गरजा वाढत जातात, आपल्या जबाबदाऱ्या वाढत जातात आणि आपल्याला कितीही मनात असूनसुद्धा आपण नाही रिटायरमेंट घेऊ शकत किंवा नाही आपण फुल स्टॉप लावू शकत काही गोष्टींना. कारण का मला तर असं वाटायचं की एक शिक्षण 10वी-12वीपर्यंत झालं की मग आपण थोडेसे फ्री होऊ. पण मला जेव्हा आपण त्या जागी पोचतो ना तेव्हा आपल्याला लक्षात येतं की नाही, ॲक्च्युली आजकाल जे काही पुढचा जो प्रवास आहे, ॲक्च्युली जी जबाबदारी आहे ती तुम्हाला तुमच्या मुलांच्या 12वी नंतरच येते.
त्यांचा जो जीवन प्रवास आहे, त्यांचं जे एज्युकेशनल बॅकग्राऊंड वगैरे जे काही क्रिएट होतं ते 12वी नंतरच होतं आणि तेव्हाच खरं तुम्हाला खूप फायनान्सेसची गरज असते आणि त्यासाठी आपल्याला इनफ नाही आहे. तुम्ही जमवून किती जमवणार. ते रिटायरमेंटसाठी वगैरे ठीक आहे. कधी आपला रिटायरमेंटसाठी जमवलेला पैसाही आजकाल आपल्याला मुलांच्या शिक्षणामध्ये वगैरे घालवावा लागतो. त्यामुळे मला असं वाटतं मिस पूनम, इट इज टू अर्ली टू से थिंग्स लाईक दिस की सगळं काही सेट आहे, सगळं काही झालेलं आहे. नो 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 यू नेवर नो. बाडी तुझ्याच भाषेमध्ये बडी 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 करत असते. बड्डी बड्डी बाते और रील बना के खाते. आणि ज्या प्रकारे यांची उधळपट्टी चालू आहे त्यावरून तर असं वाटतं की शक्य आहे का म्हणजे यांचं असं सगळं मॅनेज होणं. मला तर असं वाटतं की हे आला दिवस घालवत आहेत. पुढचं तर काही त्यांना हेच नाही, आसभासच नाही. अजून शाळेत आहेत बाई मुलं तुझी, कॉलेजला जातील, अजून पुढचं शिक्षण बाकी आहे, त्याला किती पैसा लागेल. त्या सगळ्या गोष्टी करत राहण्यासाठी अजूनही झिजायचं आहे. संपलं नाही आहे. सगळं सेट झालं म्हणे. नवऱ्याला विचार आणि काय तर म्हणे जबाबदाऱ्यांचं ओझं आपण बाजूला सारूया आणि काहीतरी आपण निवांत वेळ काढूया असं आणि तसं. हे सगळं ना कॅप्शनमध्ये छान वाटतं. हां, डेफिनेटली आपण केल्या पाहिजेत ह्या गोष्टी, बट हे बडे कॅप्शन लावून काही उपयोग नाही आहे. इतकं सोपं नाही आहे ते सगळं बाजूला सारून नुसतं निवांत वेळ काढून फिरत बसणं. हे तुमच्यासारख्यांना वेल्या लोकांनाच ते शक्य आहे आणि त्याच्यावरनंच कळतं की तुमचं किती स्ट्रगल चाललं आहे. ते एवढं मोठं हुशाऱ्या दाखवतात, तुम्हाला काय माहिती रिअल स्ट्रगल काय असतो ते. खरंच असं ना ह्या बायका असं काहीतरी दाखवून, असं काहीतरी कॅप्शन देऊन, अशा काही गोष्टी करून आहे ना समोरच्याला ना कॉम्प्लेक्स आणतील, समोरच्याला ना एकदम गिल्टी फील करवतील. एखादी बाई जी बघत असेल, जिचा नवरा मेहनत करत असेल पण त्या मेहनतीला यश येत नसेल किंवा काहीतरी दुसरे इश्यूज असतील, त्यांना इतर बऱ्याच जबाबदाऱ्या असतील. काय गं त्या जबाबदाऱ्यांवरून मला आठवलं, खूप मोठी शाणी गं तू. तिथून जेव्हा रिटर्न काशा गुंडाळून आलीस, एक तर फेकाडी बाई, तिथे डेफिनेटली तुझ्या नवऱ्याच्या जॉबचा काहीतरी झोल झाला असणार आणि त्याच्यासाठी तुला गुंडाळून यावं लागलं. ते तर कारण तू कधी सांगितलंच नाही आणि त्याची कुणकुण तुला आधीच लागली होती आणि तेव्हाच तुम्ही हे सगळं प्लॅन केलं आणि नंतर सगळं काही हे तेव्हा सांगितलं की मुलांना तिकडे नातेवाईकांमध्ये राहायला पाहिजे, मुलांना आपले आजी मामा आत्या काका कोण आहेत त्यांचा सहवास, ह्या सगळ्या गोष्टींची जाणीव झाली पाहिजे. हेच त्यांचं वय आहे, तर आम्हाला असं वाटतं तसं वाटतं म्हणून आम्ही येत आहोत. ही सगळी कारणं, ही सगळी बंडलबाजी थापा मारून आलीस इथे. आता कुठे आहेत? आजी कुठे आहे, काका कुठे आहे, मामा कुठे आहे, मावशी कुठे आहे? हां, ती आत्या एक तिथेच राहते तर येता जाता कधी मध्ये दिसते, पण त्या व्यतिरिक्त कोण आहे गं बाई? कोण आहे एवढ्या बाता मारल्यास त्या? आणि विचारलं हिला तर हिला मग मिरच्या झोमतात. विचारलं तर म्हणजे नाही, आमची कारणं आहेत, इथे वेळ नाही आहे, काही नातेवाईकांना वेळ नाही आहे, ते सतत येऊ नाही शकत, आम्ही त्यांच्याकडे जाऊ शकत नाही आणि आमची आपापली कारणं आहेत, असं आहे तसं आहे. मग ती कारणं काय इथे आल्यावर कारणं तुला कळली लोकांना सांगायला? आता जेव्हा लोक विचारत आहेत, आम्हाला तर वाटलं की तुझ्याकडे नातेवाईकांचा गोतावळा असेल, एवढं बोलते तर. आता सगळे इकडे येऊन बसतील, नाही तर तू त्यांच्याकडे जाऊन भेटीगाठी घेत बसशील आणि मुलांना नातेवाईकांमध्ये त्यांना समाविष्ट करून घेशील, पण तसं तर काही दिसतच नाही आहे. आता लगेच इकडे नातेवाईक बिझी झाले का? त्यांना तुला द्यायला वेळ नाही? आणि तिकडे होतीस तेव्हा खूप वेळ होता, पण तुला ते मनाला खात होतं की माझे नातेवाईक तिथे माझी वाट बघतात, पण मी माझ्या मुलांना त्यांच्यामध्ये नेऊच शकत नाही आहे, म्हणून आलीस घेऊन. किती खोटं आणि इतकी धूर्त बाई आहे ना. मी खरं सांगू, हिच्यासारखी लबाड बाई कोण नसेल. म्हणजे एक असतात ना जे लबाड दिसतात पण आणि असतात पण ही आहे ना, ही अशी नाही आहे. ही जास्त शाणी बनते, खूप आपल्याला असं दाखवते म्हणजे हीच आहे खरी मावशीची बहीण, मी नाही त्यातली आणि कडीला वातली. ही दाखवायचे दात हिचे वेगळे आहेत आणि खायचे वेगळे आहेत. ही सगळ्यांना असं काहीतरी उलट पुलट आणि आपलं असं आपण किती सॉर्टेड आहोत हे दाखवून चुना लावायचं काम करते. खूप मोठी बिलंदर महाधुरंदर बाई आहे ही.
आणि गप्पा तर बापरे अशा शिकवते, असं बोलते की बापरे सगळ्यांचं म्हणजे हीच कोण मोठी फॅमिली ना सांभाळणारी स्त्री आहे आणि सगळ्यांना धरून ठेवते वगैरे. कोण येत पण नाही हिच्याकडे, नाही कोणाकडे जाते. साधं त्या धीराचं लग्न झालं ना, त्याला कशासाठी बोलवलं ना, त्याचं केळवण ना काय काहीच नाही या बाईने केलं. आणि मोठ्या फॅमिलीच्या गप्पा मारते. बहिणींचं विचारावं तर बहिणी तर वेगळंच काहीतरी स्टोरी आहे आणि आईवडिलांची तर वेगळीच काहीतरी स्टोरी आहे. तो मामा एकदा दाखवला, तो एकदाच दाखवला, झालं. तेव्हा ती तिकडे गेलेली, त्याला फिरवायचं कामी आणला, गोड बोलून झालं. आता त्या मामाला दिली कल्टी. अशी आहे ही पण काही कमीची नाही आहे, कमी समजू नका हिला. नुसतं मैत्रिणींबरोबर चकाट्या पिटायला सांगा हिला, त्याच्यात पहिला नंबर. आणि इतके ठग लाईफ हिने व्हिडिओज बनवलेत ना एक म्हणजे ते तुम्ही आता ट्रिपचे बघाल ना, एक थंबनेल देऊन आतमध्ये तेच रिपीट व्हिडिओ फिरवलेत हिने. एका याला तर कॅप्शन दिलं की माझ्या मैत्रिणी म्हणे मला कसं म्हणतात की तू कसं काय पॉसिबल आहे असं रील वगैरे शूट करणं, असं टायटल दिलं हिने आणि आतमध्ये काही दाखवलंच नाही आहे. त्याच्यानंतर दुसरं असं टायटल दिलं की हे आम्ही कसं शूट केलं, त्याच्या आतमध्ये पण काहीच दाखवलं नाही आहे, नुसतं व्लॉगच दाखवलं आहे. पहिल्याच्या व्लॉगमधले थोडे मिक्स अँड मॅच क्लिप्स काढून टाकलेत तिने. आणि उगाचच सगळ्याला मॉनिटाईज करते आणि काहीतरी आपलं इकडचं तिकडचं थातूर मातूर तेच दाखवत बसते. एका बाईने तर हिला कमेंट पण केली की एकदम रिपिटेटिव्ह वाटतंय. रिपिटेटिव्ह वाटतंच आहे, कारण का तेच पहिलेचे जे दाखवले ना 3-4 व्हिडिओ, त्याच्यातले थोडे क्लिप्स काढून त्याला एक वेगळा व्लॉग म्हणून टाकला हिने, वेगळं टायटल देऊन. ते टायटल मैत्रिणी विचारतात तर मैत्रिणींना काय सांगितलंस मग, तू कसं शूट करते दाखवलंस तू. त्याची एक वेगळी रील पण छापली, त्याच्यानंतर व्लॉगमध्ये पण हिने रील टाकली आणि प्लस एक वेगळा व्हिडिओ म्हणून पण त्या शूटिंगचा एक पूर्ण व्हिडिओ पण टाकला आहे. असं एकाच रीलवर हिने 3 व्हिडिओ बनवले. आणि बघतं तर काय ताई फारच सुंदर, खूपच मस्त आणि खूपच मस्त शूट झालं आहे, खूपच छान आहे. एकतर आहे ना, ट्रॅव्हल व्लॉग्स हे कोणाच्या खाण्याचं काम नाही आहे. ट्रॅव्हल व्लॉगसाठी ना खूप स्किल लागतं. फॉर एक्झाम्पल आता मावशीचं पण, आता मावशी काय दाखवते बकवास, असं ही पण तसंच. कुठे पण जायची तर आता आपण सध्या हिच्याबद्दल बोलूया, मावशीला जाऊ दे. ही कुठे पण जायची, गुगलमधनं त्या गडाची माहिती काढायची, त्या माहितीला मराठीमध्ये गुगल ट्रान्सलेटच करायची आणि मग ते आलं आहे जे गुगल ट्रान्सलेटवर, ते जसंच्या तसं ही मागे व्हॉइस ओव्हरमध्ये बोलून टाकायची. त्या बाईला साधे मराठी आणि इंग्लिशचे वांदे आहेत आणि ही संग्रहालयामध्ये लघुचित्रे, शाही पाळणे, वाद्य, पोशाख हे सगळं इतकं म्हणजे न अडखळता आणि ते सुद्धा एकदम असे मोठे शब्द वापरून बोलते. हे व्हॉइस ओव्हर तर आहेच, पण हे इतकं डिफिकल्ट आहे. हिलासारखं सुशोभित पण साधं बोलता येत नाही, सुशोभित म्हणते आणि हे इतकंही बोलू शकते. इतकं म्हणजे किती लोकांना उल्लू बनवता यार. म्हणजे सिम्पली तुम्ही काहीतरी आउट ऑफ द बॉक्स माहिती दिली तर गोष्ट वेगळी आहे. फॉर एक्झाम्पल मी त्या दिवशी पण क्वेश्चन आन्सर राऊंडमध्ये बोलली की फ्लाइंग बीस्ट जेव्हा तो बाहेर फिरायला जायचा आणि मग तो तिकडचा ट्रॅव्हल व्लॉग बनवायचा, तेव्हा तुम्ही बघा. इवन त्याने जो आपला जगन्नाथपुरीचं जे व्हिडिओ बनवले आहे ते त्यांचा रथ येणार होता तेव्हाचा जो व्हिडिओ आहे तो बघा. त्याने इतकं सुंदर आणि इतकं छान आणि म्हणजे एक पूर्ण अभ्यासपूर्वक बोलणं आणि असं काहीतरी वेगळी माहिती देणं जी गुगलवर असं सहजासहजी तुम्हाला असं अवेलेबल तर आहे, पण ते कळतं की माणूस स्वतः रिसर्च करून स्वतः काहीतरी त्याचा अभ्यास करून बोलतो ना, किंवा जेव्हा इतर तिकडच्या लोकांकडनं ती माहिती असं जेन्युइनली त्यांच्याकडनं ती आपल्याला पुरवतो, तेव्हा ते एक वेगळंच फील असतं. तर ते मला इथे शब्दात मांडता येत नाही आहे, पण खरंच ट्रॅव्हल व्लॉग करणं हे ऐरागिऱ्याचं काम नाही आहे. इट नीड्स स्किल आणि ते स्किल सगळ्यांकडेच नसतं आणि ह्या डेली व्लॉगर्सकडे तर अजिबातच नाही. ह्यांना ट्रॅव्हल व्लॉग म्हणजे काय असं वाटतं की आपलं लाईफस्टाईल दाखवायचं आहे ना, तर ह्याच्यातच आपण आपलं जे ट्रॅव्हलिंग वगैरे आहे ते दाखवूया. मग असंच आपण जिथे जिथे फिरतोय तिथलेसे शॉर्ट्स घ्यायचे, असा कॅमेरा फिरवायचा आणि नंतर मग त्याला व्हॉइस ओव्हर करायचं गुगल ट्रान्सलेट करून.
तिकडची माहिती. आता जसं मंडणगडला गेलं तर मग तिकडचं असं मंडणगड असं टाकलं की गुगलवरती सगळी इन्फॉर्मेशन येते आणि मग ती इन्फॉर्मेशन घ्यायची, त्याला मराठीत ट्रान्सलेट करायचं, ते पण गुगल ट्रान्सलेटमध्येच करायचं आणि छापायचं व्हॉइस ओव्हर. हे यांचे उद्योग आहेत. आणि ह्यांना असं वाटतं की आपण खूप मोठे शाणे, खूप मोठं काहीतरी आपण काम केलं आहे आणि कसलं काय भारी, ताई खूप छान माहिती दिली, ताई खूप सॉलिड आहात तुम्ही आणि खरंच तुमच्यामुळे आम्हाला हे समजलं, आम्हाला. अरे कसले अनपड गवार, गावठी, अडाणी, खरंच बाबा कसे हे भक्त, कुठल्या लेवलचे असतील हे मूर्ख लोक. मंकी मंकी, हे डिड यू सी दॅट मंकी, किती मंकी मस्त होता. अरे माकड, आता बोलली असते मी. तुमच्या इथे पण आहे ना, किती वेळा 10 वेळा बोलते की आमच्या इकडे माकडं येऊन वाट लावतात झाडावर आणि एक झाड ठेवत नाही, एक फळ ठेवत नाही, हे ते. आणि मग तिकडे काय एवढी मंकी मंकी मंकी, आयुष्यात कधी मंकी काय बघत नाही का कधी? रोज सकाळी उठून तर बघते. हां, अरे काय तुम्ही वेगळं नका समजू, म्हणजे झाडावर हो समोर त्यांच्या इथे म्हणते मी. तुम्हाला काय वाटलं आरशात बिरशात म्हणते असं वाटलं तुम्हाला? नाही हो, असं नाही करत मी. आय एम व्हेरी गुड गर्ल. आणि नंतर तो रिक्षावाला वानर म्हणाला तर मग त्याच्यानंतर वानर 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 तेच चालू झालं. मग नंतर माकड पण नाही आणि मंकी पण नाही, डायरेक्ट वानरच. एकदम संस्कृतच बोलायला लागली. आणि तूप भाकरी हिने आयुष्यात पहिल्यांदा खाल्ली. अरे देवा देवा देवा. नाही, नो डाऊट त्या वातावरणामध्ये आणि त्यांची बनवण्याची पद्धत आणि तिकडचं म्हणजे घी, ह्या सगळ्या गोष्टी वेगळ्या असतात, तर त्यामुळे त्याची टेस्ट डेफिनेटली वेगळी लागली असेल. बट पहिल्यांदा खाल्ली आणि आम्हाला माहितीच नव्हतं आणि त्याचं एवढा आज आम्ही काहीतरी वेगळंच खाल्लं आणि हिला बऱ्याच लोकांनी त्याच्याबद्दल बोलले पण आहे. पण आता ठीक आहे, आता काय बोलणार. आणि दुसरी एक गोष्ट मला हिच्याबद्दल मी नोटीस केली आहे, म्हणजे ठीक आहे आता काही लोकांना हे पटेल, काही लोकांना नाही पटणार, पण सिम्पल आहे. माझा तर हा फंडा आहे की जेव्हा आपण एखादी फॅशन करतो ना, तर मग जर ते आपण पूर्णपणे त्याला न्याय देणार असू किंवा आपल्याला ते शक्य असेल तरच करावं, नाहीतर करू नये. धेडगुदरी फॅशन करू नये. आयदर तुम्ही जीन्स घातली आहे तर मग जीन्सला तसं जीन्स टी शर्ट वगैरे त्याच्यावर तसेच शोभतील असं पूर्ण तुमचा लुक असला पाहिजे. मग ते जीन्सवर टिकलीच लावणं आणि मग ते मोठं मंगळसूत्रच घालणं आणि मग रिंग कुठची तरी घालणं. तर रिंग घातली तर बाकीच्या आपल्या छोट्या मोठ्या सोन्याच्या रिंग्स काढाव्यात, तर ते पण नाही, त्या पण ठेवायच्या आणि त्याच्यामध्ये आणि एक कुठली तरी अशी सिग्नेचर ज्वेलरी वगैरे असं घालणं. तर ते मला असं वाटतं की आयदर तुम्ही ते करा नाहीतर हे करा. मिसमॅच करायचं पण आहे ना, एक म्हणजे एक कशी स्टाईल असते, ते पण परफेक्ट जमलं पाहिजे. हे जे आहे ना, ह्याला गावठी फॅशन म्हणतात. वेस्टर्न तर कम्प्लीट वेस्टर्न करा, नाहीतर तुम्ही ट्रेडिशनल तर ट्रेडिशनल, पूर्ण ट्रेडिशनल अटायर करा. आणि ठीक आहे ना, तुम्हाला जीन्स घालायचं आहे आणि त्याच्यावरती जर तुम्हाला तुमचे जे इंडियन ॲक्सेसरीज किंवा असं काही घालायचं आहे तर मग कुर्ती घाला. छान छान कुर्तीज मिळतात, त्याच्यावर तुम्ही फ्युजन असा लुक क्रिएट करू शकता, नाही का? त्याच्यावर इंडियन आणि ज्वेलरी घालून, म्हणजे तुमची ज्वेलरी पण सूट होईल. मग अगदी त्याच्यावर तुम्ही टिकली लावली तरीही छान वाटेल. पण ते टी शर्ट वगैरे घालून मग त्याच्यावरती टिकली लावणं आणि बांगड्या घालणं आणि मग ते एवढं मोठं ठसठशीत मंगळसूत्र घालणं वगैरे, ही कुठल्या प्रकारची फॅशन आहे? किती ते गॉडी असावं माणसाने. आणि अजून एक हॉरिबल प्रकार मी बघितला, म्हणजे इतका सेन्स नाही आहे. हे लोक जिथे जातात त्या ठिकाणचं पण कसं काय तिथली लोक अलाव करतात. आणि मला ते बघून खूपच विचित्र वाटलं. ही लिपस्टिक घ्यायला गेली होती, तर लिपस्टिक ही लिटरली आपल्या डायरेक्ट ओठांवर करत होती. तिथली सेल्स गर्ल पण तिला काही बोलत नव्हती, तिच्या समोर उचलून, म्हणजे ती तिला लिटरली देत होती लिपस्टिक आणि ही फासत होती अक्षरशः लिपस्टिक आपल्या ओठांवर. आणि छान वाटते छान वाटते, त्या मुलीला पण विचारते, ती मुलगी पण मठ्ठ आहे का गं तू? म्हणजे असं वाटतं की बोलते तर अशा गोष्टी करते, पण अजिबात बाहेर कसं वागायचं दुनियादारीचं ना हिच्या मुलांना ज्ञान आहे ना हिला ज्ञान आहे. गावठी ते गावठीच. काय ती लिपस्टिक लावून लावून बघते, पुसते, दुसरी लावते, बघते. हातावर लावायची ना. जेव्हा आपण शेड्स चेक करतो आपण हातावर ट्राय करून बघतो, ओठावर डायरेक्ट कोण लावतं?
आणि अशा शॉपमधनं आता कसं लोक असं ट्राय करणार, म्हणजे नॉट ओन्ली दुसऱ्यांना हा एक प्रॉब्लेम होऊ शकतो किंवा हे हायजीनच्या दृष्टीने बरोबर नाही आहे, पण ॲट द सेम टाईम ते तुझ्यासाठीही बरोबर नाही आहे ना. जर तुला ती व्यक्ती ते ट्राय करायला देते आहे याचा अर्थ त्याच्या आधी पण तुझ्या आधी पण 50-100 लोक ते ट्राय करून गेले असतील. कोणाकोणाच्या ओठाचं कोणाकोणाचं काय स्किनचं काय इश्यू, आणि ओठ ही अशी एक जागा आहे जिथे म्हणजे आपल्या एकदम तोंडाजवळची चा अवयव. तर मग ते कसं, मला तर विचार करूनच कसं तरी होतं आहे. आणि मेन तर मला त्या सेल्स गर्लचं आश्चर्य वाटतं आहे की काय प्रकारचं हायजीन आहे काय. आय थिंक हा पॉईंट रेज झाला पाहिजे. दिस इज नॉट गुड. घाणीचं तेल म्हणते, अगं बाई घाणीचं नसतं त्याला, घाण्याचं तेल म्हणतात. ते हिंदीमध्ये म्हणतात कच्ची घाणी का तेल, म्हणून काय मराठीत घाणी बोलायचं. घाणीचं तेल काय असतं, घाण. ही येडपड बाई, हिला ना खरं म्हणजे खरंच असं म्हणतात ना की यार अल्लाह मेहरबान तो गधा भी पहलवान, तसं आहे हिचं. म्हणजे खरंच देव हिच्यावरती मेहरबानी अशी देवाची कुठल्या जन्मीचं हिचं आहे की हिला असं मिळालं आहे. नाहीतर ह्या बाईकडे बघून मला प्रत्येक वेळेला असं वाटतं की कसं काय हे असं आहे. आणि हिच्या ज्या मोठ्या मोठ्या गोष्टी असतात, आयुष्य खूप सुंदर आहे आणि ते आपण असं जगलं पाहिजे आणि एकदाच मिळतं आणि आपण खूप पैशाचा विचार न करता आपण सगळ्या गोष्टी एन्जॉय केल्या पाहिजे. मला असं जगायला खूप आवडतं. माझ्याकडे काय तर म्हणे, माझ्याकडे बघून टेन्शनला पण टेन्शन येतं. व्हॉट नॉनसेन्स. टेन्शनला पण टेन्शन येतं म्हणे. तुला टेन्शन आहे का काय, दुसऱ्यांना टेन्शन देशील तू. नुसतं दुसऱ्यांना बघून असं जीव जळेल लोकांचा. लोकांना वाटेल की अरे बाबा मी काय घोडं मारलं, मी एवढी शिकली, मी आयुष्यामध्ये एवढं स्ट्रगल केलं, एवढ्या खस्ता खाल्ल्या, एवढं शिक्षण घेतलं, पण माझ्या लाईफला ही गावंढळबाई टफ देते. तर काय वाटेल, कोणाला कसं वाटेल. तेच हिच्या नवऱ्याच्या बाबतीत ही जे काही गुणगान वगैरे गाते, जो माणूस एवढं स्ट्रगल करत असेल कुठला माणूस, आणि प्रत्येकाचं हे सेम नसतं ना. कोण, जसं मी एकदा आधी पण सांगितलं होतं की कोण ह्यांच्यापेक्षा जास्त शिकलेलं असू शकतं, पण जेव्हा त्याला अपॉर्च्युनिटी नाही मिळत तर त्या माणसाला कसं वाटत असेल. या गोष्टी बाता करायला खूप इझी आहेत, पण मला असं वाटतं जेव्हा आपण ह्या गोष्टी बोलतो ना तेव्हा एक जरा ब्रॉडर व्ह्यू पर्स्पेक्टिव्ह ठेवावा. एका लार्ज स्केलवर तुम्ही विचार करा. फक्त स्वतःपुरतं सेल्फ सेंट्रिक बोलणं हे बरोबर नाही आहे. तुम्ही पूर्ण एका यूथला, मासला टार्गेट करत आहात. तुम्ही एक स्वतःला सो कॉल्ड इन्फ्लुएन्सर समजता, तेव्हा तुमची नैतिक जबाबदारी आहे की सगळ्यांचा विचार करणं, सगळ्यांचा विचार घेऊन चालणं, सगळ्यांच्या विचाराने एक सारासार एक मत बनवून ते लोकांसमोर पोर्ट्रे करणं, मांडणं. तर तुम्ही असं फक्त स्वतःपुरतं आम्ही हे कमवलं, आम्ही ते कमवलं, आम्हाला असं, आम्हाला तसं, हे नुसतं असं बोलून काय होणार आहे. म्हणजे लोकांनी फक्त बघायचं आणि तुम्ही दाखवत राहायचं, हेच ना. हे खरंच खूप सॅड आहे. आणि आता या बाईने अजून एक व्हिडिओ टाकला आहे, तर म्हणे की ट्रिपला किती खर्च आला, आणि ही ट्रिप काही बजेट ट्रिप नव्हती की सोलो ट्रिप नव्हती की वुमेन ट्रिप नव्हती. हे बोलण्याचा काय अर्थ आहे. अरे ते दिसतंच आहे तुम्ही फॅमिली ट्रिपला गेला होतात, मग ती फॅमिली ट्रिप होती म्हणा ना. आमची फॅमिली ट्रिप होती, म्हणजे सोलो ट्रिप नव्हती ते तर आम्हाला कळतंच आहे. आम्ही एवढे काय मठ्ठ नाही आहोत की सोलो ट्रिप नव्हती हे तुला सांगावं लागतं आहे. लेडीज ट्रिप नव्हती ते पण कळतंच आहे की तुझा नवरा आणि मुलगा आहे म्हटल्यावरती ती लेडीज ट्रिप पण नव्हती. बजेट ट्रिप नव्हती, ती तुझ्याकडनं एक्सपेक्टेशनच नाही आहेत कोणाला की तू काही बजेट ट्रिप करशील, कारण तू तर अलगच कुठल्या तरी ह्याच्यातनं आली आहेस ना, झोनमधनं. त्याच्यामुळे तुझ्याकडनं बजेट ट्रिपचं काही कोणी अपेक्षाच करत नाही आहे. सो बजेट ट्रिप नाही आहे, नॅचरली लोकांना माहिती आहे. पण ही एक उडाऊ ट्रिप होती रादर दॅन एक लक्झरी ट्रिप म्हणणार नाही मी ह्याला. कारण लक्झरी ट्रिप पण जेव्हा आपण करतो तेव्हा पण आपले सर्टन काही गोष्टीचे आपले पैसे किंवा आपलं बजेट एक डोक्यात असतं. आणि मला असं वाटतं की प्रत्येकाने सारासार, आता मी ह्या फील्डमधली आहे त्याच्यामुळे मी ह्याच्यावरती नक्कीच भाष्य करू शकते. 1 लाख रुपीज ओनली फॉर तिकीट्स.
आणि ते सुद्धा इंडिगो वगैरे अशासारख्या प्लेनचे, आणि दॅट इज ट्रू फॉर डोमेस्टिक ट्रॅव्हल. मी म्हणते हे मूर्खपणा आहे आणि हे अक्षरशः उधळपट्टी आहे. आणि खरंच असा जर पैशाचा तुम्ही चुराडा करत असाल, म्हणजे अक्षरशः ह्याला काही अर्थच नाही आहे ना, की तू काही बिझनेस क्लास ट्रॅव्हल करते, की तू कुठल्या तरी अशा भारी एअरलाईनने जातेस किंवा काय. म्हणजे याचा अर्थ तुमच्याकडे पैसा, अमाप पैसा आहे आणि तुम्हाला त्या पैशाची काही व्हॅल्यूच नाही आहे. ठीक आहे, आपण आपल्यावर खर्च करणार नाही तर कोणावर करणार, ह्या सगळ्या गोष्टी ठीक आहेत. पण मला असं वाटतं देन यू आर नॉट द वन जे लोकांनी तुझ्याकडे बघून शिकलं पाहिजे, किंवा तुझ्याकडे तुला विचारून तुझ्या बजेटप्रमाणे तुझं जे काही सांगणं आहे. आता ऑफकोर्स हे लोक जे विचारणारे आहेत ते ह्या लेवलचे अंधमंद झालेले आहेत की त्यांच्यासाठी हे सगळं स्वप्नवतच आहे. त्याच्यातले अर्धे लोक तर कधी आयुष्यात जाऊ शकत नाही. ते 1 लाखाचं तिकीट तर सोडा, पण साधं मला वाटतं एक 10-20 हजाराचं पण तिकीट काढत असतील की नाही, मला मोठी शंका आहे. आणि हे लोक असे प्रश्न विचारतात आणि ही अशा मोठ्या मोठ्या पुड्या सोडते. अशा या बिलकुल मागचा पुढचा विचार न करणाऱ्या उथळ फॅमिलीकडनं तुम्ही जर स्वतःची ट्रिप प्लॅन करत असाल, म्हणजे त्यांचं बघून जर तुम्ही स्वतःचं असं डिसाईड करणार असाल, तर मला असं वाटतं तुमच्यासारखे मूर्ख तुम्हीच असाल. कारण काही अर्थच नाही आहे ह्या गोष्टीला, की 50 हजाराच्या स्टेसाठी किंवा तिकडच्या 50 हजाराच्या ट्रिपसाठी 1 लाखाची तिकीटं काढणं. रिअली काय अर्थ काय आहे या गोष्टीला? किती मूर्खपणाचा हा निर्णय आहे. आणि या अशाच गोष्टींमुळे ना इतरांच्या घरात क्लेश तयार होतात, निर्माण होतात. कारण का एखाद्याचा नवरा असेल सॉर्टेड, तर तो भलेही कितीही पैसा असू दे, पण एखाद्या व्यक्तीचं हे मत तर असूच शकतं ना. रादर माझं आहे, मी पण हाच विचार केला असता की 1 लाख रुपये तिकीटचे, डोमेस्टिक ट्रॅव्हलचे, बाबा नो बॉस, हे काय, याला काय अर्थ आहे का? असं थोडी होतं आहे. आणि आपण कॅन्सलच करणार ना. तर मग असं एखादी व्यक्ती जर असं म्हणत असेल, आणि मग दुसऱ्या व्यक्तीला काय वाटेल जी ह्याच्यामध्ये आंधळी झालेली असेल, की नाही ती तर गेलेली, मग काय असंच असतं, ती गेली तर आपण का नाही जाऊ शकत. सो दिस इज कॉम्पिटिशन. आणि मला असं वाटतं की हे लोक तर हात वर करून मोकळे होतात की आम्ही नाही सांगितलं, तुम्ही आम्हाला विचारलं, आम्ही आमचं सांगितलं, तुम्ही तुमचं ठरवायचं आहे. सो येस, आपल्या बुद्धीने विचार करा. ह्यांना असल्या गोष्टी विचारू नका. हे काही त्यातले एक्सपर्ट नाहीत, किंवा ह्यांच्याबरोबर स्वतःची तुम्ही बरोबरी करू नका. इतकंच मी सांगू इच्छिते. नाहीतर आपल्याला फक्त आणि फक्त त्रास होईल. त्रासाव्यतिरिक्त आपल्याला काही होणार नाही. ह्यांना आपल्याकडनं अजून मिळत जात आहे. आपण त्रास, आपल्या मनाला दुःख द्यायचं आणि ह्यांना अजून मजा करताना बघायचं. या गोष्टीला काहीही अर्थ नाही. सो होल्ड ऑन, हँग ऑन आणि नीट शांतपणे विचार करा. तुम्हाला जावंसं वाटतं ना, स्वतःला नाही मॅनेज करता येत आहे, स्वतःला नाही प्लॅन करता येत आहे, ठीक आहे, ट्रॅव्हल एजन्सी थ्रू जा. त्यात पण मी हे सांगेन की तिकडचे जे लोकल ट्रॅव्हल एजंट असतात, जर तुम्ही टाकलंत की ट्रॅव्हल एजंट इन राजस्थान टूर्स, तर तिकडे तुम्हाला खूप सारे ऑप्शन्स दिसतील. त्याचे रिव्ह्यूज चेक करा. तिथल्या लोकल ट्रॅव्हल एजंटला तुम्ही हायर करा आणि ते तुम्हाला खूप छान फिरवतात. कारण माझा हा पर्सनल एक्सपिरियन्स आहे की आपण तिथल्या लोकल लोकांना जर आपण हायर केलं तर त्यांना तिथली जास्त छान माहिती असते. कुठे काय मिळतं, काय करायचं, एमर्जन्सी सिच्युएशन कसे हँडल करायचे, कुठे काय आहे, कधी काय बंद असतं. ऑफकोर्स म्हणजे हे जे मोठे मोठे ट्रॅव्हल एजंट आहेत त्यांनाही त्या गोष्टी माहिती असतात. बट एक तिथल्या व्यक्तीचं, तिथल्या लोकलकडनं जे तुम्हाला जो पर्सनल टच मिळतो ना, ते ह्या दुसऱ्या स्टेटच्या कंपन्या तुम्हाला देऊ शकत नाही, ट्रॅव्हल एजन्सीज तुम्हाला देऊ शकत नाही. तर डेफिनेटली एकदा तुम्ही ट्राय करा. तिथलं लोकल, तुम्ही कुठेही जिथेही फिरायला, तिथला लोकल एजंट हायर करा आणि तुम्हाला डेफिनेटली एक वेगळा अनुभव येईल. बघा ट्राय करून माझ्या सांगण्यावरून कधीतरी. आणि दुसरी गोष्ट महत्त्वाची म्हणजे चीपेस्ट एअरफेअर वगैरे जर तुम्हाला पाहिजे असतील तर ॲटलिस्ट 3-4 महिने आधी बुकिंग करा.
पण जर समजा असं कुठले सणवार किंवा जे पब्लिक हॉलिडेज वगैरे येणार असतील तर डेफिनेटली ते आधीपासूनच तिकीट हाय केलेले असतात. पूर्वी असं नव्हतं, पण आता असं झालं आहे, म्हणजे झाले आता 1-2 वर्ष आता असंच असतं. कारण का आता दिवाळी कधी आहे, क्रिसमस कधी आहे, तर ते पीक सीझन त्यांचे ठरलेले असतात आणि त्यानुसार तुम्ही कधीही तिकीट बुक करा, ते तिकीट हायच असतात. बट जर असं काही नसेल, असं नॉर्मल कुठलं तरी सुट्टी काढून तुम्ही जात असाल तर 3-4 महिने आधी प्लॅन करा, तर तुम्हाला चीपर तिकीट्स मिळतील. ट्रॅव्हल डेटच्या जितक्या जवळ तुम्ही तिकीट्स बुक करायला घ्याल तेवढंच कॉस्ट वाढत जाते. सो दॅट इज द वन थिंग. आणि तुम्ही सर्च कराल गुगलवर ना, तर तिथे असं खूप सारे ट्रिक्स वगैरे पण आहेत की कधी रात्रीचं बुक केलं पाहिजे, कुठल्या दिवशी बुक केलं पाहिजे, कुठल्या दिवशी मला वाटतं संडेला वगैरे तिकीट्स काहीतरी चीपर असतात रात्री 12 नंतर वगैरे, असं काही काही ट्रिक्स पण आहेत. इंस्टाग्रामवर पण असे कधी कधी रील्स येतात, तर ते पण तुम्ही ट्राय करू शकता. अशा खूप गोष्टी आहेत. म्हणजे खरंच आता मी आज एकदम ऑलटुगेदर डिफरंट ह्याच्यात गेली. सो तुम्हाला असं काही जाणून घ्यायचं असेल तर मला नक्की सांगा. मी ट्राय करेन गजालीवरती तुम्हाला असं काही इन्फॉर्मेशन देण्याचं. ह्या उणमेचं काय मनावर घेऊ नका, हिचं काय नाही आहे. हिचं तर मस्त एकदम छप्पर फाडके आणि आपली हिचं कितना झालेलं आहे. फुल मजाने लाईफ. आणि हिचा नवरा पण आता तिला सामील झालेला आहे. तर तो पण आता बघता बघता एकदम ह्या मण्या टाण्याच्या लाईनला लागलेला आहे. सगळे एकाच माळेचे मणी. एनिवेज, तर याच नोटवर आजचं पॉडकास्ट इथेच थांबते. आय होप तुम्हाला आवडलं असेल. भेटू आपण उद्याच्या पॉडकास्टमध्ये नवीन विषयासोबत. तोपर्यंत खाप्या मस्त राहा आणि स्वस्थ राहा. टेक केअर. बाय. मासला.